नाशिक जिल्हा किसान सभेच्या वतीने जनतेच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नावर चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे धरणे आंदोलनाला सुरुवात. चांदवड जनतेच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नावर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मोर्चे, धरणे आंदोलन, रस्ता रोको होत असून त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 18 जानेवारी 2026 पासून चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे अखिल भारतीय किसान सभा नाशिक जिल्हा कमिटी व चांदवड तालुका यांच्या वतीने आज दुपारी 4 वाजेपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यामध्ये विविध मागण्या पूर्ण व्हाव्या याकरिता हे धरणे आंदोलन होत आहे. तसेच उद्या सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड समोरील मनमाड चांदवड महामार्गावर रस्ता रोको आंदोलन हजारोंच्या संख्येने करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी आमचे प्रश्न जर सुटले नाहीत तर आम्ही नाशिक येथे जिल्हा कार्यालय येथे लॉंग मार्च घेऊन जाणार आहे, अशी माहिती चांदवड किसान सभेचे शहर सेक्रेटरी योगेश राऊत व किसान सभा चांदवड तालुका सेक्रेटरी तुकाराम गायकवाड यांनी दिली. यावेळी शब्बीर सय्यद, कारभारी माळी, शिवाजी सोनवणे, शंकर गवळी, सुरेश पवार, शिवाजी गांगुर्डे, शरद गुंजाळ उपस्थित होते. काय सांगाल? माझं नाव योगेश बाळासाहेब राऊत. मी किसान सभा सरसचिव या पदावर कार्यरत आहे. तर चांदवड तालुक्यामध्ये किसान सभा या ठिकाणी आंदोलन करत असताना त्या ठिकाणी महाराष्ट्रभर किसान सभेने जो आंदोलनाचा जी रूपरेषा तयार करून त्या ठिकाणी विविध मागण्यासाठी शासन स्तरावर ज्या मागण्या पाठपुरावा करत आहेत. तर त्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने चांदवड तालुक्यामध्ये त्या ठिकाणी किसान सभेने आजपासून धरणे आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आंदोलनाला आजपासून सुरुवात केलेली आहे. आणि ही सुरुवात त्या ठिकाणी बघत असताना उद्या सोमवार दिनांक 19/1/2026 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड समोर रस्त्यावर त्या ठिकाणी रस्त्याचा चांदवड मनमाड जो रस्ता आहे तो अडून त्या ठिकाणी शासनाला त्या ठिकाणी शासन स्तरावर जे विविध मागण्या असतील त्याच्या पाठपुरावा करण्यासाठी प्रखर असं रस्ता रोको आंदोलन केले जाईल. आणि त्याच्यामध्ये जर त्या ठिकाणी शासन स्तरावर स्थानिक प्रश्न असतील किंवा तालुक्यातील प्रश्न असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि त्यानंतर ते ज्या वरिष्ठ स्तरावर ज्या मागण्या असतील त्यासाठी चांदवडवरून नाशिक येथे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयाकडे लॉंग मार्च काढून त्या ठिकाणी पुढील नियोजन केले जाईल. तिथे चांदवड मार्केट आड्यामध्ये बसलो तरी धरणे आंदोलनामध्ये आज आमचे महत्त्वाचे विषय कांदा प्रश्न, कांद्याचे जे कांदा भाव जो सतत पडत आहे त्या संदर्भामध्ये आणि शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळावी या संदर्भामध्ये आणि जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वनपट्टेधारक आहेत त्यांना जे पट्टे मिळाले आहेत आणि त्यांच्या ताब्यात आहेत ते पट्टे जास्त आहेत आणि सरकारने 20 गुंठे 40 गुंठे ह्या पद्धतीने दिले आहेत. तर ते वनधारकांना त्यांच्या ताब्यात जेवढी जमीन आहे तेवढी मिळावी, कमीत कमी 5 हेक्टरपर्यंत ही जमीन मिळावी अशा आमचे मागण्या आहेत. आणि इतर मागण्यासाठी आम्ही हे धरणे आंदोलन करीत आहोत. तर आजच्या धरणे आंदोलन करून आम्ही उद्या सकाळी 9 वाजता रस्ता रोको करणार आहोत. रस्ता रोको करून आम्ही स्थानिक प्रश्न सुटतील अशी अपेक्षा करू आणि जे वरच्या लेवलचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही उद्या नाशिक कलेक्टर ऑफिसमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करणार आहोत. उद्याचं रस्ता रोको आंदोलन कुठल्या ठिकाणी होणार? उद्या रस्ता रोको आम्ही मार्केट गेट समोर करणार आहोत, चांदवड मार्केट समोर. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा. मुख्य संपादक देविदास जाधव. संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60.